युद्धामुळे कांदिवलीतील नागरिकांचे मात्र प्रचंड हाल होत आहेत। कांदिवलीत 3 दिवसांपासून ऑनलाईन बुकिंग बंद आहे। नागरिकांनी लांबच लांब रांग लावलेली आहे। सिलेंडर विकत घेण्याकरता अनेक आव्हानांचा सामना करावा लागतोय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री यांच्याकडे। भाग्यश्री, काय परिस्थिती आहे कांदिवलीमध्ये? नक्कीच लाघवी, आपण जर बघितलं तर इथे प्रचंड मोठ्या ज्या लाईन आहेत, त्या रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या पाहायला मिळत आहेत। इथे ऑनलाईन बुकिंग जे आहे ते घेतलं जात नाहीये। 1 तारखेला 2 तारखेला ज्या लोकांनी सिलेंडर बुक केले त्यांना थेट सांगितलं जात आहे की इकडे या आणि इकडे येऊन तुम्ही सिलेंडर घेऊन जा। आता विषय असा झालाय की महिला बिचाऱ्या रिकामं सिलेंडर घेऊन तर येत आहेत, मात्र ते जड सिलेंडर घेऊन जाताना महिलांची तारांबळ होताना पाहायला मिळते। आपण बघूया कोणी बोलतंय का। ताई, नेमका काय झालेलं आहे? कशा पद्धतीने महिलांची तारांबळ होताना पाहायला मिळते आणि किती दिवस झाले अशा पद्धतीच्या रांगा इथे लागतात? मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबई महिला सचिव सीमा कुलकर्णी। मी इथेच राहते, महावीर नगर धानुकरवाडी। महावीर नगरमध्ये हा प्रॉब्लेम आहे की ऑनलाईन बुकिंग बंद केली आहे 3 दिवसापासून आणि जे बुकिंग झालेले सिलेंडर आहेत तेही महिलांना मिळत नाही आहेत। महिला वारंवार येतात आणि रिटर्न जातात आणि हे सिलेंडर कोणाला देतात, कुठला OTP मागतात त्यांना काहीही कळत नाहीये। त्यांना 2-2 दिवस फेऱ्या मारावे लागतात। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑनलाईन बुकिंग बंद केल्यामुळे सिलेंडर हे 3 दिवसापासून देत आहेत, 3-3 गाड्या येतात, तर हे सिलेंडर कुणाला देत आहेत बुकिंग बंद असल्यामुळे हे आम्हाला कळत नाही। त्यामुळे मी एक सजेस्ट करते यांना की जो कोणी येईल ऑफिसमध्ये जाऊन येईल किंवा इथूनही बोलेल की आम्हाला सिलेंडर द्या, ज्यांची बुकिंग आहे त्यांना तर द्याच, पण ज्यांची बुकिंग नाहीये त्यांचा तुम्ही नंबर लिहून घ्या आणि महिलांना रिटर्न पाठवू नका। दिवसभर त्या उन्हात उभ्या राहतात आणि सिलेंडरसाठी परत त्यांना जावं लागतं, दुसऱ्या दिवशी यावं लागतं, सर्व्हिस बंद करून त्यांना इथे यावं लागतंय की आज एक सिलेंडर नाहीये, घरात लहान लहान मुलं आहेत, त्यांना दूध गरम करून द्यायला सुद्धा सिलेंडर नाहीये। अशाही महिला आहेत त्या ज्यांनी माझ्याकडे कंप्लेंट घेऊन आले। नक्कीच ताई, आपण इकडे बघूया। हे जे भरलेलं सिलेंडर आहे हे आता घेऊन जाताना पाहायला मिळतात। आप ये भरा हुआ सिलेंडर है, अभी ये कैसे लेके जाओगे आप? रिक्शे में लेके जाएंगे। रिक्शे में लेके जाएंगे, उठा के तो लेके जा पाएंगे ना इतना दूर। लेकिन ये तकलीफ नहीं है क्या आपको? क्या लगता है? बहुत तकलीफ है, लेकिन क्या कर सकते हैं, खाना बनाना तो सिलेंडर तो लेना ही पड़ेगा। कितने दिन हो गए आपने सिलेंडर बुक किया था? सिलेंडर 10 दिन हो गए बुक करके। और उन्होंने क्या कहा आपको? करता है वो बुक करते हैं, भाई वो बुक किया, मैंने बुक नहीं किया, उसने ही बुक किया था। मैं आज बाटला गया तो हम लोग ने फोन किया, बोले हाँ आ गया, ले लो आके। तो आपको बुलाया है इधर लेने के लिए? फोन करके उन्होंने पूछा, मतलब बाटला में बुक हो गया था, बोले OTP आ गया तो आ जाओ, तो आ गए। आ ही नहीं रहा तो क्या करेंगे, कोई सिलेंडर वाला कोई आता ही नहीं है। हम बुक कर लिए, 15 दिन हो गया बुक करके, कोई देता ही नहीं। अभी क्या करे, वो लोग भागते हैं SP वाले, बोलते हैं हमको पता नहीं कुछ, क्या करेंगे अभी। तर आपण बघतोय लाघवी की काही लोकांना काय खरं तर माहितीच नाहीये। बऱ्याच लोकांना नेमका कशा पद्धतीने सिलेंडर घ्यायचंय। हे HP गॅसच्या गाड्या आहेत, एक गाडी अजून इथे उभी होती ती आता गेलेली आहे, ही दुसरी गाडी आहे। बरं, ह्याच्यामध्ये आणखीन एक प्रकार आहे की व्यावसायिक सिलेंडर जे आहेत ते सुद्धा इथे येऊन काही जण सिलेंडर घेऊन जाताना पाहायला मिळत आहे। मग ह्याच्यावर वचक नेमका कोण ठेवणार असा प्रश्न जो आहे तो पडलेला आहे। हे लोक मला खरं तर घेतात की तुम्ही इकडे या, इकडे आल्यावर अगदी मला हाच मुद्दा उपस्थित करायचा आहे। इथं ना एजन्सीचं कार्यालय आहे, ना एजन्सीचा कुठला संबंधित माणूस। इथं एक गाडी थांबते, लोक गर्दी करतात आणि सिलेंडर घेऊन जातात। सगळं रामभरोसे चाललंय का हा मुद्दा उपस्थित होतोय। नक्कीच लाघवी, आपण या इकडच्या लोकांना विचारलं, दादा क्या हुआ था आपको? हमारे साथ नहीं है, हमारा ग्रुप रहता है दूसरा डीलर। लेकिन आपका इधर कुछ थांबा है क्या? कुछ एजेंसी के आपके कुछ अधिकारी है क्या इधर? क्या अधिकारी बोला था, इधर क्या सलाइन लगा के दे रहा बाटला, अपना अपना गुडन के इधर ही दे रहा है ज्यादा करके, क्योंकि ये एरिया में जाता तो मार खाना पड़ रहा है। बैरीडेगर में मारा है, मालवनी की तरफ मारा है, इसके लिए हम लोग कोई जाते नहीं है। अभी कस्टमर का सुविधा करने के लिए बुला के दे रहे हैं बस। मारा क्यों, उसका कुछ रीजन? हम तो थोड़ी बोल सकता, उधर पूछ सकते हैं क्या उधर। अभी सब ऐसे ही कस्टमर आके आ जाता है, 10 दिन में भी आ जाता है, बाटला दो करके गले में कटा रहे, क्या करेगा। ऐसा हो गया, मारामारी हो गया, इसके लिए कोई गाड़ी एरिया में नहीं जा रहा है, दूर दूर कटा करके दे रहे, माल दे रहे, ऐसा नहीं।
माल दे रहे नक्कीच आपण बघतोय की माल आम्ही देतोय, आम्हाला देखील लोक पॅनिक झालेले आहेत, त्यामुळे मारतायत असं यांचं म्हणणं आहे. पण एकंदरीत जर आपण बघितलं लागवी तर इथे कुठल्याही प्रकारे अधिकारी जे आहेत ते वर्ग इथे दिसत नाहीयेत. हे जे लोक आहेत ते सगळे सिलेंडर घराघरामध्ये जे पोहोचवतात ते कर्मचारी आहेत. याच्यामध्ये अधिकारी नावाचा प्रकारच दिसत नाहीये. अधिकारी बसलेत HP च्या ऑफिसला, तिकडे हे लोक नागरिक जे आहेत ते भेटायला गेल्यानंतर त्यांना उलटच सांगितलं जातं. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या नेमक्या कशा टाळ्यावर आणायच्या हा मोठा यक्ष प्रश्न सध्या उपस्थित झालेला पाहायला मिळतोय. अगदी अगदी भाग्यश्री, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती कर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.